भाजप खासदार रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातनं तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये एक चर्चेचं वातावरण झालेलं आहे। कारण रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार का अशा अनेक दिवसांपासून वावड्या उठवल्या जात होत्या आणि त्यानंतर हे तिकीट मिळालेलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची झलक आपल्याला पाहायला मिळते। प्रत्यक्ष रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे। सर्वात आधी मी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की सगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ लोकांनी, नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला परत तिसऱ्यांदा संधी मिळाली। आणि त्याचबरोबरने खास करून मी जनतेचे खूप खूप आभार मानेल, कारण की शेवटी आज जनतेमुळे मला ही परत तिसऱ्यांदा संधी मिळते। कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोणतीही उमेदवारी द्यायच्या आधी नक्कीच पक्षातलं संघटनेचं काम बघितलंच जातं, पण त्याचबरोबरने जनतेचा काय कौल आहे हाही एकीकडे बघितला जातो। आणि त्यामध्ये जनतेने नेहमी माझं नाव पुढे ठेवलं, सगळ्या लोकांनी माझं नाव वारंवार पुढे ठेवल्यामुळे म्हणून मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते। जनतेचे आपण आभार मानलेले आहे, पण तुम्हाला असं वाटलं होतं तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल? विश्वास होता, एका साईडला थोडी भीती पण होती, कारण की ज्या पद्धतीचं वातावरण काही दिवसापासनं जे जिल्ह्यामध्ये सुरू होतं, पण एका बाजूला वाटतही होतं कारण की 10 वर्षापासनं जे काही मी मतदारसंघात काम केलं किंवा संघटनेमध्ये जे काम केलेलं आहे आणि जेव्हा मी सर्वसामान्य जनतेमध्ये फिरायची तेव्हा त्यांचा नेहमी सपोर्ट मला राहिलेला आहे की ताई, तुमचं काम चांगलं आहे आणि तुम्हीच परत तिसऱ्यांदा खासदार झाल्या पाहिजे। आणि संघटनेने पण जी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये नेहमी मी पुढे राहायचं काम केलेलं आहे। आणि तो एक विश्वास होता की संघटना पण माझा विचार करेलच नक्की, नेते पण सगळे माझा विचार करतीलच। आणि आज ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे काही गोष्टी मागच्या काळामध्ये घडून सुद्धा पक्ष संघटनेने, पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। तुम्ही काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिली की धाकधूक होती थोडीशी, ही धाकधूक का होती, असं का वाटत होतं? नाही, मी तेच सांगते की ज्या काही चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू होते, जसं तुम्ही पण सुरुवातीला सांगितलं की रोजच आपण वाचत होतो पेपरमध्ये की रक्षाताईंचं तिकीट कट होणार आहे, खडसे साहेबांनी NCP मध्ये प्रवेश घेतला, त्याच्यामुळे आता उमेदवारी तिसऱ्यांदा दिली जाणार नाही आणि परत तिसऱ्यांदा कसं काय उमेदवार परत रिपीट करायचा हा सुद्धा विषय होता। कारण की रावेर मतदारसंघात हे पहिल्यांदा असं होतं की तिसऱ्यांदा उमेदवार रिपीट होतोय। तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठे मनामध्ये विचार होता, पण तरीसुद्धा मी एवढंच म्हणेल की आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण की आज तिसऱ्यांदा मी परत खासदारकीसाठी उभी आहे आणि पूर्ण विश्वास आहेच की जनता, पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे माझ्या पाठीशी आहेच। खूप जास्त मतांनी ते निवडून देतीलच मला। मधल्या काळामध्ये ते गौण खनिजचा एक विषय तो खरंच गाजला आणि तिथूनच खरं हे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले होते की सत्ताधारी पक्षातल्या खासदार आहेत आणि त्यांच्यावरती दंड आकारला जातोय। मात्र हा दंड ज्यावेळेला मागे घेण्यात आला किंवा तो स्थगित करण्यात आला त्याच ठिकाणी आपलं तिकीट पक्क झालं असं वाटतं आपल्याला? मी तसं म्हणणार नाही, कारण की आपण बघितलं असेल की जे काही आमच्यावर जी काही रिकव्हरी 137 कोटीची झाली आणि त्याच्यात माझा पण शेअर होता आणि मी सरकारकडे माझं म्हणणं मांडलं की त्याच्यामध्ये सत्यता काय आहे हे सगळे विषय सरकारकडे ठेवल्यानंतर त्यांनाही त्या विषयामध्ये तथ्य वाटलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना स्टे दिला, ते थांबवलं। आणि कारण की एक माझं पण मत मांडायची संधी मला दिली हीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जो काही प्रकार त्याच्यामध्ये दाखवला गेला की हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर मला असं वाटतं त्या गोष्टींना कुठेही काही तथ्य नव्हतं, तर सरकारने परत त्या नोटीसमध्ये सांगितलेलंच आहे की याची फेर चौकशी होणार आणि मला पूर्ण विश्वास आहे जे सत्य आहे ते नक्की बाहेर येईलच। मध्ये गेले आणि ही खरं तुमची अडचण झाली होती? बघा, कारण की नाथाभाऊंचं शेवटी राजकारणात मी नाथाभाऊंमुळे झाली, नाथाभाऊंनी राजकारणात आलं आणि साहजिक आहे आज घरातला मोठा व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये जातो तर बरंचसं बर्डन किंवा एक टेन्शन मलाही होतं की बाबा की कसं मी काम करेल, कारण की बरेचसे कामं भाऊ असताना ते बघून घ्यायचे, पण ते गेल्यानंतर ही सगळी जबाबदारी माझ्यावर आली।
पण हे होत असताना पण पक्षाचे सगळ्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, त्याच्यानंतर गिरीश भाऊ असतील, जेवढेही रावसाहेब दानवे दादा असतील, सगळे जेवढेही सिनियर नेते आहेत सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि नेहमी एक छोटी बहीण आपली मुलगी म्हणून त्यांनी मला पुढे कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न केला. आणि आपणही बघितलं असेल की आज एवढं ह्या वातावरणात सुद्धा त्यांनी मला ही संधी दिली हे त्याच्यावरनं लक्षात येतच. एक खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की एक काळ असा होता की भाजपमध्ये तुम्ही पण होता, नाथाभाऊ पण होते. आता मात्र नाथाभाऊ राष्ट्रवादीमध्ये गेलेत. त्यांनी पण म्हटलं की मी सुद्धा दावेदार आहे रावेरमधनं, राष्ट्रवादीकडनं. घरातच एकमेकांच्या विरोधात लढण्याची वेळ येईल असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं आज त्या गोष्टीवर बोलून काही उपयोग नाही, कारण शेवटी अजून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि जोपर्यंत ती जाहीर होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवर बोलून उपयोग नाही आहे. आज आपण बघितलं असेल की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब ह्या देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजे, सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि आज त्यांच्या मताच्या माध्यमातून माझं मत, लोकांचं मत माझ्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांनाच जाणार आहे. त्यांना प्रधानमंत्री होण्यासाठी ते मत जाणार आहे. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी माइंडसेट केलेलं आहे की परत तिसऱ्यांदा मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं आहे, तर त्याच्यामुळे पूर्ण जनता ही माझ्या पाठीशी राहील. पण राष्ट्रवादीने दिलीच उमेदवारी नाथाभाऊंना, तर बघू आता ते वेळ काळ ठरवेल आता काय. तर कोणते कामं आपले ह्या मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये प्रामुख्याने झाले आणि कोणते राहिले की जे आता तुम्हाला असं वाटतं की तिसऱ्या वेळेला आपल्याला ते करता येईल? आपण जर रावेर मतदारसंघाचं बघितलं आणि जेव्हापासनं मोदी साहेबांचं म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीचं आमचं NDAचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून आपण बघितलं असतील रस्त्याचे कामं, नॅशनल हायवेचे कामं हे पूर्ण झालेलं आहे. आता जिल्ह्यात असे क्वचित फक्त बरामपूर अंकलेश्वर तो पण प्रोसेसमध्ये आहे, तो एक रस्ता सोडला तर आज जिल्ह्यातले प्रमुख रस्ते हे सगळे नॅशनल हायवे, स्टेट हायवेशी कनेक्टेड झालेले आहे. कनेक्टिव्हिटी ही खूप चांगली झालेली आहे. जेवढे आपले रेल्वे स्टेशन होते, भुसावळ हे मुख्य आपलं जंक्शन आहे, तिथे खूप सारी डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर जे छोटे छोटे स्टेशन आहे, मग सावदा असेल, निंबोरा असेल, रावेर असेल, मलकापूर, नांदुरा, बोदवड हे सगळ्या स्टेशनची एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट झालेली आहे. जी PJ रेल्वे ही जी ब्रिटिशकालीन रेल्वे होती, ज्याला 100 वर्ष पूर्ण झाली होती आणि असं वाटत होतं की आता ही रेल्वे कायमची बंद पडेल, पण आपण सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून आत्ताच रेल्वे मंत्री आदरणीय विष्णू साहेब असतील, दानवे साहेब असतील यांच्या माध्यमातून 900 कोटी रुपये आपण ब्रॉड गेज करायसाठी त्याला मंजुरी दिली. म्हणजे एक पॅरलल लाईन आता परत पाचोरा, जामनेर, बोदवड, पहूर एवढ्या मोठ्या गावांना ती जोडली जाणार आहे, तर नक्कीच तिथलं सुद्धा डेव्हलपमेंट आता त्याच पद्धतीने होणार आहे. त्याच्यानंतर ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे, ज्या सगळ्या सर्वसामान्य जनतेसाठी, गरीब लोकांसाठी ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचत आहे की नाही याच्यासाठी सुद्धा माझे नेहमी प्रयत्न राहिलेले आहे. आणि जर काही अडचणी येत असतील तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसभेमध्ये प्रश्न मांडून ते नेहमी सातत्याने मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. केळीसाठी एक महत्त्वाचा विषय मी सांगेल की केळी पीक विमा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय, त्याच्यासाठी नेहमी पाठपुरावा माझा राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे कुठे ना कुठे शेतकरी वर्ग असेल किंवा अन्य लोक असतील हे माझ्याशी जुडलेले की कुठे ना कुठे त्यांचा माझ्यावर हा विश्वास आहे आणि भविष्यातसुद्धा अजून कसं चांगलं काम करता येईल माझ्या मतदारसंघासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, याच्यासाठी प्रयत्न राहतीलच. आपण केलेल्या विकास कामांचाच ही फलश्रुती असं म्हणता येईल आपल्याला तिसऱ्यांदा? बघा शेवटी मी तेच सांगेल, कामही केले, त्याच्यानंतर मी तेच सांगेल की एक लोकांचा विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा फॅक्टर आहे की जनतेमध्ये माझ्याबद्दल खूप एक आदर होता. आणि जेव्हाही मी लोकांच्या जे गावोगावी जे माझं नेहमी फिरणं गावांपर्यंत राहायचं, तर मला असं वाटतं त्याचाही कुठे ना कुठे मला फायदा झालेला आहे. कारण की जेव्हा मी अशा छोट्या छोट्या खेड्यांमध्ये जाते की जिथे 200-300 मतदान असतं, त्यांनासुद्धा आश्चर्य वाटतं की बाबा आत्तापर्यंत असं कोणी लोकप्रतिनिधी नाही आलं, पण खासदार म्हणून तुम्ही एवढे गावंसुद्धा असून आमच्यापर्यंत पोचतात, बोलतात. ठीक आहे, एखादं काम नाही झालं तरी चालतं, पण आज लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत पोचताय, तर एक लोकांमध्ये खूप मोठं समाधान असतं. आणि ज्या सर्वसामान्य जनतेच्या योजना आहे, विकास कामं 1-2 कमी झाले असतील तर नक्कीच मी मान्य करू शकते, पण ज्या सर्वसामान्य जनतेच्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोचत आहेत, तर हे डायरेक्ट बेनिफिट आज सर्वसामान्य जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून मी पोहोचवण्याचं सातत्याने काम केलं जातो. अशी सर्वसामान्य जनतेची चर्चा आहे. तुम्ही आज आनंदी आहात या सगळ्या गोष्टी संदर्भात? नक्कीच विजय तर मी म्हणेलच, पण शेवटी निवडणूक ही निवडणूक असते, ती कोणती आपण लाईटली घेऊ शकत नाही. शेवटपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचेच असते. आणि मी तर हेच म्हणेल, सगळे कार्यकर्त्यांना हे म्हणेल की जोपर्यंत मतदान संपत नाही, बूथ
बूथवर कुलूप लागत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे, कुठेही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता. कारण की शेवटी ही निवडणूक तर निवडणूकच आहे, त्याच पद्धतीने लढली जाणार आहे. आज जरी मला विश्वास असला की मी चांगल्या मताने निवडून येणार आहे, तरी एक वेळा जनतेसमोर जाऊन मी त्यांचे आभार आणि त्यांना परत तिसऱ्यांदा मला मतदान करा असं मी आवाहन जनतेला करेन. मी आनंदी आहे. नक्कीच. तर ह्या होत्या खासदार रक्षा खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की तिसऱ्यांदा जी काही उमेदवारी मिळालेली आहे त्याचा निश्चित आनंद आहे, मात्र ही निवडणुकीसाठीच आहे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहेत. एकनाथ खडसेंच्या भूमिकेबाबत मात्र त्यांनी मौन बाळगलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.